कर्म सिद्धांत आधारलेला आहे ते आत्म्यावर। आणि भगवान बुद्धानं सांगितलं आत्मा कोणाला पाहिला नाही, आत्मा कोणाला दिसला नाही, आणि आत्मा शरीरात कुणाच काळाच्या शरीरामध्ये नाही, त्याचं अस्तित्व भगवान बुद्धाने अमान्य केलेल्या आत्म्याचा उलट पक्षी बौद्ध धम्म त्या आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे भगवान बुद्धांचे नाकारले आहे आणि तो आत्म्यावर आधारलेला नाही। ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्मजन्मांतर आधारलेला आहे। आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते। मग ब्राह्मणी कर्म सिद्धांतानुसार, हिंदू धर्म कर्म सिद्धांतानुसार हा आत्म्याच्या जन्मावरून आधारलेला आहे। कुठेतरी माणूस मरण पावल्यानंतर आत्मा दुसऱ्या माणसात जन्म घेतो, दुसऱ्याचा निर्माण होतो, असा एक परंपरा पडलेली आहे आणि त्याच्यावर आधारलेला असल्यामुळं आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म जन्मांतरी हे चालू राहते। बौद्ध धर्म आत्मा मानित नसल्यामुळे येथे सिद्ध कर्म सिद्धांत लागू होत नाही। मग बौद्ध धर्म आत्म्याला अजिबात म्हणत नाही, कारण का मग भगवान बुद्धानं सांगितलं आत्मा एक काल्पनिक आहे, ते अज्ञान आहे, स्वतः नाही, आत्मा कुणाला बघितला नाही, आत्मा कुणा शरीरात दिसला नाही, आणि आत्मा मानित नसल्यामुळे हे बौद्ध कर्म सिद्धांतात लागू होत नाही। देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे। देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो। मग देहाच्या व्यतिरिक्त देहाच्या बाजूला, शरीराच्या बाजूला हिंदू धर्म सांगतो की अस्तित्व आहे, यावर हिंदू धर्म आधारलेला आहे आत्म्यावर। त्याचा देह मृत झाला, मरण पावला तर ते म्हणतात की आत्मा मरत नाही, आत्मा मरत नाही, आत्मा या देहातून दुसऱ्या शरीरात निघून जातो, असा त्या हिंदू धर्माचा एक कल्पना आहे। ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू होत नाही। हिंदू धर्म सिद्धांताप्रमाणे माणसाचे कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात। यांचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा। मग आत्मा या शरीरातून दुसऱ्या शरीरात निघून जातो, माणूस मरण पावल्यानंतर हे विधान बौद्ध धर्माला, बौद्ध सिद्धांताला अजिबात लागू होत नाही। हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात। त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा, असा या हिंदू कर्म सिद्धांताचा सिद्धांत आहे। कर्त्याच्या कर्ते कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो तेव्हा मनुष्य मरतो आणि त्यांचा आत्मा त्याला सोडून जातो, त्यावेळी त्यांच्या आत्म्यावर आलेल्या अनेक संस्कार झालेले असतात। जेव्हा मनुष्य मरण पावतो, मरण पावल्यानंतर त्याचा आत्मा आहे त्याला तो सोडून जातो, असा समज हिंदू धर्मामध्ये आहे। आणि त्यावेळी त्यांच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात, असा हिंदू सिद्धांत सांगतो, हिंदूचा कर्म सिद्धांत सांगतो। आणि या संस्कारामुळे पुढील जन्म त्याला कोणते अधिकार मिळणार आहे हे ठरवते। हिंदूचा हा धर्म सिद्धांत आत्म्याच्या अस्तित्वावर न मानणाऱ्या बौद्ध कर्म सिद्धांताशी विसंगत आहे। मग या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असतात। त्याने चांगले कर्म केले तर मनुष्य जन्म येईल, वाईट कर्म केले जनावर जन्म घेईल, असा सिद्धांत हिंदू धर्माचा आहे, बौद्ध धर्माचा नाही। हिंदूचा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताचे ते विसंगत आहे। वरील कारणास्तव बौद्ध कर्म सिद्धांत आणि हिंदू सिद्धांत एक असू शकत नाही। वरील